सिंचन चालू असते ते अबाधित ठेवण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असते आणि त्यामध्ये आमच्या आणि वाहने साहेबांचे नेहमीच कोऑर्डिनेशन असतो. सेकंड जी समस्या गुणवंत भाऊने विचारली होती की साहेब ह्यावेळेस जेव्हा उपसा सिंचन चालू असते कॅनवलवर आम्ही मोटारी लावणार त्यावेळेस काही कनेक्शन देता येईल का. तुर्तास तरी आपल्याकडे नवीन कृषी पंप देणे बंद आहे आणि तात्पुरत्या स्वरूपाचे सुद्धा बंद आहे. आपल्याकडे फक्त शेती पंपाकरता फक्त आणि फक्त सोलार एवढंच चालू आहे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे नागपूर पण सर्वीकडे जे पारंपरिक पद्धतीने शेतीपंप नवीन कनेक्शन देणं बंद आहे. त्यामुळे आपल्याला नवीन तात्पुरता एजी पंप कनेक्शन देता येईल का उपसा करता येईल का हे बाब आमच्या याच्यात नाहीच. सेकंडली जे एक्झिस्टिंगमध्ये आहे किंवा ओव्हर डीपी ओव्हरलोड होणे ट्रान्सफॉर्मर खराब होणे असे जर आपल्या परिसरात कुठलं जर ओव्हरलोडिंग आहे जनरली होते काय की आपण सुरुवातीला 3 HP 5 HP कनेक्शन घेतो पण वास्तविकमध्ये शेतकरी हा आपापल्या पद्धतीने तिला 7.5 किंवा 2-5 HP मोटर लावतात. म्हणजे एक्झिस्टिंग जो ट्रान्सफॉर्मर जे 63 असेल 100 असेल ती लोडिंग वाढते पण रेकॉर्डवर जर पाहिला तर त्या ग्राहकाकडे 5 HP असते किंवा एखाद्याच्या ग्राहकाकडे 5 HP बिलावर असते पण वास्तविक 3 HP असते. हा असमतोलपणा असल्यामुळे एक्झॅक्ट ओव्हरलोडिंग कळत नाही आणि जो शेतकरी एखाद्या ठिकाणी 2 वापरतो 2च्या ठिकाणी 3 मोटर वापरतो त्यामुळे मे बी ट्रान्सफॉर्मरवर ओव्हरलोडिंग होऊ शकते.